बँगलोरमध्ये शिफ्ट झाल्यावर एका मराठी माणसाला काय हवंय? झणझणीत तर्री पोहा, मस्त झुणका भाकर, पौष्टिक थालीपीठ, आमरस पुरी आणि सर्वात मॅन्डेटरी म्हणजे वडापाव. आणि हे अशा ठिकाणी आहे जिथे गेल्या गेल्या छत्रपतींचं दर्शन होतं. इथल्या या भिंती, इथला ॲम्बियन्स पूर्णपणे मराठी वाईब देत होता. मी आली आहे मस्त मराठी या रेस्टॉरंटला. सर्वात आधी मी घेतला हा तर्री पोहा. वरती झणझणीत मसालेदार तर्री आणि आतमधून हा सुपर सॉफ्ट पोहा खूप भारी लागला. त्यानंतर गाईज, मी ज्यासाठी इथे आलेली ती म्हणजे इथली स्पेशल झुणका भाकरी. आणि भाई साब, इथली झुणका भाकरी एवढी प्रॉपर आहे की काय सांगू. गावाकडे जशी चुलीवर बनवून शेतात खाल्ली जाते अगदी तशीच. त्यानंतर हे मेथी थालीपीठ, जे सुद्धा खूप पौष्टिक होतं. बटर लावून दह्यासोबत तर एकदम जबरदस्तच लागलं. आणि सीझन स्पेशल आमरस पुरी खाल्ल्याशिवाय राहवलंच नाही. आणि एवढं खाऊन पोट फुल झालेलं तरीही म्हटलं एकदा यांचा वडापाव ट्राय करू. हा गरमागरम वडापाव लसणाच्या चटणी सोबत एकदम अमेझिंग लागला. तर हे आहे HSR लेआउट मधलं मस्त मराठी. नावाप्रमाणेच इथला एक्सपिरियन्स एकदम मस्त होता. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.